शिर्डीत पावसानं विश्रांती दिल्यानंतर शेतकऱ्यांनी शेती मशागतीची कामं सुरू केलेली आहेत। मुसळधार पावसामुळे शेतशिवार जलमय झालं। मात्र 4 दिवसांपासून पावसानं उसंत घेतल्यानं खरीपाच्या मशागतीला वेग आलाय। ट्रॅक्टर बैलजोडीच्या सहाय्यानं रान तयार केलं जातंय। अमरावतीत प्रतिबंधित एसटीबीटी कपाशी बियाणं जप्त करण्यात आली आहेत। गुजरातहून आलेल्या ट्रॅव्हल्समधून एसटीबीटी बियाणांची 2,500 पाकिटं जप्त केली आहेत। जप्त बियाण्यांची किंमत 25 लाख रुपये आहे। मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालंय। टोमॅटो, वांगी, मिरची यासह अनेक पिकं उद्ध्वस्त झाली आहेत। व्यापारी शेतकऱ्यांकडून कवडी मोल दरानं घेतलेला भाजीपाला जास्त दरानं विकतायत, त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय। परभणीत कृषी विभागानं शेतकऱ्यांसाठी महाविस्तार एआय ॲप विकसित केलं। या ॲपवर शेतकऱ्यांना शेती संबंधित आवश्यक ती माहिती मिळेल। यात एआय आधारित चॅटबॉट, हवामान अंदाज, बाजारभाव आणि सरकारी योजनांची माहिती यासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या। सोलापूरातील बार्शीमध्ये शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे। पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पंचनामे करण्यासाठी पाण्यातून वाट काढावी लागली आहे। ऐन मे महिन्यात भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। भीमा नदी दुथडी भरून वाहू लागल्यामुळे नदीचं नयनरम्य दृश्य पाहायला मिळतंय। मान्सूनपूर्व पावसानं भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। धाराशिवमधील 100 शेतकऱ्याच्या शेतात सोयाबीनसाठी एआय प्रयोग करण्यात आलाय। बारामतीतील ऊस शेतीनंतर धाराशिवमध्ये सोयाबीन शेतीसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय। धाराशिवमध्ये हा पहिलाच प्रयोग आहे। लातूरमध्ये पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली। अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याचं प्रचंड नुकसान झालंय। टोमॅटो, वांगी, मिरची, भेंडी यासह अनेक भाज्यांची शेती उद्ध्वस्त झाली आहे। शेतकऱ्यांकडून कवडी मोल दरानं घेतलेला भाजीपाला आता शहरात जास्त दरानं विकला जातो। जालन्यात खरीप आणि रब्बी हंगामाच्या पाणी पुरवठ्याची तयारी सुरू झालेली आहे। विहिरीतील पाणी पातळीत वाढ झाली आहे, तसंच पिकांना भविष्यात पाणी कमी पडू नये यासाठी शेततळ्यात पाणी भरणं सुरू केलंय। तर अनेक भागात शेतकऱ्यांची शेततळं भरण्याची लगबग सुरू आहे। चंद्रपुरात महावितरणाच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। शून्य अपघात महावितरण, शून्य अपघात महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित हा सप्ताह 1 ते 6 जून दरम्यान साजरा केला जातो। बाबूपेठ मुख्यालय ते आझाद गार्डन दरम्यान मॅरेथॉन घेण्यात आली आहे। अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये महाराष्ट्रात सर्वात प्रथम मान्यताप्राप्त उपशाखा श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी महिनाभर विद्यार्थ्यांनी घेतलेल्या प्रशिक्षणाचं प्रात्यक्षिकं करण्यात आली आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहराजवळ प्राचीन निरगुडा गावच्या पावलखुणा आढळल्या। सातवाहन आणि वाकाटक या 2000 वर्षापूर्वीच्या काळात आजच्या वणी शहराचं प्राचीन मूळगाव हे निरगुडा असं होतं। त्याच्या पाऊलखुणा आताही अस्तित्वात असल्याचा दावा अभ्यासक प्राध्यापक सुरेश चोपडे यांनी केलाय। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उड्डाण स्टॉलमध्ये 15 वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे येत्या काळात विमानांची संख्या वाढण्याचा मार्ग मोकळा झालाय। आतापर्यंत 220 स्लॉट उपलब्ध होते, मात्र आता वाढलेल्या स्लॉटसह एकूण संख्येचा आकडा 235 वर पोहोचलाय। त्यामुळे विमानांची संख्या वाढणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। वाशिम जिल्ह्यात पात्र ठरलेल्या 37 लाडक्या बहिणींनी स्वेच्छेनं लाभ नाकारला। यासाठी त्यांनी जिल्हा महिला आणि बाल कल्याण विभागाकडे अर्ज सादर केला। तसंच सरकारी कर्मचारी असलेल्या 3 महिलांनी लाभ बंद करण्याची विनंती करत आतापर्यंत मिळालेली संपूर्ण रक्कम शासनाला परत केली आहे। गोंदियाच्या अर्जुनी मोरगावात गोठणगाव इथं बिबट्याच्या हल्ल्यात 6 वर्षीय चिमुकली जखमी झाली। रात्री 8 वाजताच्या सुमारास अंगणात उभी असताना बिबट्यानं हल्ला करून तिला जखमी केले। चिमुकलीचा किंचाळण्याचा आवाज येताच तिच्या घरचे आणि शेजारचे लोक धावून आले। मोठा अनर्थ टळलाय। नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात एका शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय। शेतकरी शेतात काम करत असताना दबा धरून बसलेल्या वाघानं पाठीमागून हल्ला केला आणि त्यांना जवळच्या नाल्यात ओढत नेलं। नाल्याजवळून जाणाऱ्या एका शेतकऱ्याने ही घटना पाहिली। त्यांना आरडाओरड केल्यामुळे वाघानं पळ काढलाय। जालना शहरात मोकाट कुत्र्याची दहशत पसरली। दिवसभरात 3 जणांना भटक्या कुत्र्यानं चावा घेतलाय। 7 वर्षीय मुरडा कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालाय, त्यामुळे मोकाट कुत्र्याचा तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी सध्या केली जाते। भर पावसाळ्यात उद्या निम्म्या कोल्हापूरकरांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे। चंबू खडी टाकीवर मॅनिफोल्ड बसवण्याचं कामकाज हाती घेण्यात येणार आहे। त्यामुळे उद्या निम्म्या शहरातील नागरिकांना पाणी मिळणार नाहीये, तर मंगळवारी एबी वॉर्ड आणि त्याच्याजवळील उपनगर आणि ग्रामीण भागात कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे।
गोंदियात विना तिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे। यावेळी 272 विना तिकीट प्रवाशांवर कारवाई केली आहे। तसंच या कारवाईत 1,32,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। पिंपरी चिंचवडमध्ये चोरी झालेले 40 लाखांचे 137 मोबाईल नागरिकांना परत करण्यात आलेत। वाकड पोलिसांनी ही चोरी झालेले मोबाईल नागरिकांना परत केलेत, त्यामुळे नागरिकांनी ही समाधान व्यक्त केले। चंद्रपूरमध्ये वाहन लिफ्ट देणारी जबरी चोरी करणाऱ्यांना दोघांना जेरबंद करण्यात आले। रामनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। चोरट्यांकडून 1 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पुढील तपास रामनगर पोलीस करतायत। पिंपरी चिंचवड पोलिसांनी पिस्टल विक्री आणि दहशत पसरवण्यासाठी पिस्तूलचा वापर करणाऱ्या तिघांना अटक केली। आरोपींकडून 5 पिस्टल आणि 2 जिवंत काडतुस जप्त करण्यात आली। दरम्यान पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील विविध उद्योगांमध्ये कार्यरत असलेल्या परप्रांतीय कामगारांची पोलीस पडताळणी करतायत। जिल्ह्यात वाढणाऱ्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कामगारांची तपासणी करण्यात येते। पडताळणी केल्याशिवाय नोकरीवर घेऊ नका असं आवाहन करण्यात आलेलं आहे। निलेश चव्हाणचं पहिलं लोकेशन घटस्फोटित मैत्रिणीमुळे मिळालंय, पण या प्रकरणाशी तिचा संबंध नसल्याचं आढळल्यानं चौकशीनंतर पोलिसांनी तिला सोडून दिलं। निलेश चव्हाणला नेपाळच्या सीमेवर बेड्या ठोकण्यात आल्या। त्यानंतर निलेशच्या लोकेशनचा पहिला क्लू तिच्या घटस्फोटित मैत्रिणीमुळे लागल्याचं समोर आलं। पुणे शहरातील शस्त्र परवानाबाबत माहिती घेणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय। तसंच पिस्तूलचा लायसन्स द्यायचा जसा अधिकार आहे तसा तो रद्द करण्याचा अधिकार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। साताऱ्यात सर्वपक्षीय महिलांनी निषेध आंदोलन केले। वैष्णवी हगवणे यांच्या चरित्र्यावर शिंतोडे उडवणाऱ्या वकिलाच्या वक्तव्याबद्दल यावेळी निषेध व्यक्त केला। परळीतील वैद्यनाथ मंदिर परिसरात चक्क मांसाहार शिजवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय। सध्या तीर्थक्षेत्र विकासाचं बांधकाम सुरू आहे। वैजनाथाच्या पूर्व प्रवेशद्वारावरच कंत्राटदाराकडे कामाला आलेल्या कामगारांनी पूर्व पायऱ्यांवरील नियोजित दर्शन मंडपात चूल मांडून अंड्याचं आमलेट शिजवलं। या प्रकरणी संबंधित ठेकेदारावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणी संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि मंदिर प्रशासनालाही नोटीस द्यावी अशी मागणी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसलेंनी केली आहे। वैद्यनाथ मंदिरात मांसाहार करणाऱ्या कामगारांची हकालपट्टी करण्यात आली आहे। झी 24 तासच्या बातमीची दखल मंदिरात प्रशासनाकडून घेण्यात आली। बातमी दाखवताच तासाभरात कामगारांवर कारवाई करण्यात आलेली। दरम्यान या घटनेला परळी नगर पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप होतोय। आषाढी एकादशी म्हटलं की वेध लागतात वारकऱ्यांना पंढरपूरच्या विठ्ठलाचे। वाशिम येथील दिव्यांग वारकरी संत सूरदास महाराज पालखी सोहळा घेऊन पंढरपूरसाठी निघाले। 15 दिव्यांग वारकरी 35 दिवसात तब्बल 400 किलोमीटर पायी प्रवास करत हा पालखी सोहळा पंढरपूरला दाखल होणार आहे। आवळमधील देहू नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी प्रियंका मोरेंची निवड करण्यात आली। उपनगराध्यक्ष मयूर शिवशरण याचा उपनगराध्यक्ष पदाचा कार्यकाल संपल्यानं ही जागा रिक्त होती, तर या पदासाठी प्रियंका मोरे याचा एकमेव अर्ज दाखल झाला। त्यामुळे नगरसेविका प्रियंका मोरेंची उपनगराध्यक्षपदी निवड झाली। चंद्रपुरात अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी महोत्सवाचा समारोप झाला। प्रियदर्शनी सांस्कृतिक सभागृहात या महोत्सवाचा समारोप झाला। समारोप कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं मनसेला धक्का दिला। हडपसरमधील मनसेच्या 100 कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला। पवारांच्या मोदीबाग निवासस्थानी हा पक्ष प्रवेश पार पडलाय। चंद्रपुरातील महाकाली कॉलनी ही बंदावस्तीतील भूमिगत खाण पर्यटनासाठी खुली करण्याची चाचपणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे। सावनेर खाणीची पाहणी केल्यानंतर अधिकाऱ्यांना याबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या। रत्नागिरीत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सारथ्य केले। मोफत हॉस्पिटलच्या लोकार्पणानंतर शिंदे यांच्या कारचं सामंत यांनी सारथ्य केले। रत्नागिरी शहरातील कार्यक्रमाला जाण्यासाठी उदय सामंत यांनी स्वतः हाती स्टेअरिंग घेतलं। यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गृहराज्यमंत्री योगेश कदम, शिवसेना नेते रवींद्र फाटक कारमध्ये होते। राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष जाहीर झाले। पुणे शहर पूर्व शहर अध्यक्षपदी सुनील टिंगरेंची निवड झाली आहे, तर कार्याध्यक्षपदी रुपाली ठोंबरे, हाजी फिरोज शेखांची निवड झाली आहे। पुणे शहर पश्चिम शहर अध्यक्षपदी सुभाष जगताप आणि कार्याध्यक्षपदी प्रदीप देशमुख, अक्रूर कुदळीची निवड झाली आहे। नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड अजित पवारांनी जाहीर केली आहे। तळेगाव दाभाडे नगर परिषदेत दिव्यांग कल्याण निधी वितरण करण्यात आले। 283 लाभार्थ्यांना 90 लाखांचा प्रारूप धनादेश वाटप करण्यात आला। प्राप्त झालेल्या अर्जांची तपासणी दिव्यांग प्रतिनिधी छाननी समितीमार्फत करण्यात आली। त्यानुसार पात्र ठरलेल्या दिव्यांगांना धनादेश देण्यात आलेला आहे। वाशिम जिल्ह्यातील कारंजा ते धनज मार्गावरील
जोडगा इथं पूल धोकादायक स्थितीत आहे। अवजड वाहनांच्या ओझ्यामुळे हा पूल पूर्णतः उखडलाय। सध्या तो अत्यंत जीर्ण आणि धोकादायक स्थितीत आहे।